जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना जोर कितना इस शराब और कबाब में है, देखना है जोर कितना इस शराब और कबाब में है। मित्रांनो, कदाचित या देशभक्तीपर गीताच्या ओळी ऐकून आपण विस्मयित झाला असाल, पण आज आपल्या देशाची ही बिकट अवस्था आहे की संपूर्ण देश एका व्यसनाच्या महामारीमध्ये अडकला आहे. आणि या व्यसनाधीनतेमुळे आज आपल्या देशाला परकीय शक्तीचा एवढा धोका नाही आहे, परंतु आज आपल्याला या व्यसनामुळं आज देशाचं अतोनात नुकसान होत आहे. प्रत्येक घराघरामध्ये या व्यसनाचा महापूर, व्यसनाचा भस्मासूर यानं प्रवेश केलेला आहे. खेडेगाव असो, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक घरातील एक व्यक्ती या व्यसनाच्या जाळ्यात अडकलेला आहे. आणि त्या एका व्यक्तीमुळं संपूर्ण कुटुंब आज त्रस्त आहे. पूर्ण कुटुंब आज त्या व्यसनामुळं दुःखी कष्टी आहे. आज या व्यसनाधीनतेमुळे जनरली हे युवा पिढी आहे, हे युवा पिढीचं अतोनात नुकसान होत आहे. शाळकरी मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण या व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये अडकलेले आहे. एक व्यसन हे एक असं एक बंधन आहे. एकदा या व्यसनाने आपल्या घरामध्ये किंवा माणसाच्या मनामध्ये प्रवेश केला की हे बंधन मुश्किलीनं सुटतं. आणि केवळ शारीरिक नाही तर मानसिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, पारिवारिक सर्व स्तरावर या व्यसनाचा परिणाम होतो. वैश्विक स्तरावर, देश पातळीवर आज आपल्याला परकीय शक्तीपासून एवढी भीती नाही आहे, तेवढी भीती आज या व्यसन आणि विकारामुळं आहे. व्यसनाधीनता हा एक अभिशाप आहे आपल्याला. आणि या व्यसनाधीनतेमुळं या देशाचं, राष्ट्राचं अतोनात नुकसान होत आहे. दरवर्षी 10 लाख लोक केवळ तंबाखूचं सेवन करण्यामुळं मृत्युमुखी पडतात. आणि कितीतरी 1 करोड लोक आज या दारूमुळं लोक आज या विळख्यात अडकलेले आहे. आपल्याला माहीत आहे, राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला नावाचं एक नाटक होतं. त्यामध्ये तळीराम नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. त्या तळीरामाने सुरुवातीला एकच प्याला म्हणून फक्त एकदाच प्याला, एकच ग्लास ओठाला लावला आणि तो त्याचा एकच प्याला त्याच्या जीवनाला संपूर्ण नरकात घेऊन गेला. अशा प्रकारचं या नाटकात दर्शवलेलं आहे. कितीतरी प्रबोधन करून, कितीतरी काही करून, कितीही उपचार करून शेवटी व्यसनी माणूस हा त्या विळख्यापासून सुटणं फार अवघड असतं. आणि म्हणून या व्यसनाधीनतेच्या अभिशापामधून सुटण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात. सरकार एकीकडं व्यसनमुक्तीचं एक खातं उघडतं, आणि दुसरीकडं या व्यसनाच्या पदार्थांना, या तस्करीला
या ठिकाणी प्रतिबंधित केलं जात नाही. हे फार मोठी शोकांतिका आहे, ही विडंबना आहे. तर उत्पादनच बंद केलं तर त्याचा परिणाम पूर्णपणे देशावर होतो, सकारात्मक परिणाम दिसून येईल. परंतु उत्पादन बंद करू शकत नाही, ही एक आपल्या दृष्टीनं अत्यंत खेदकारक गोष्ट आहे. आणि म्हणून मित्रांनो, या व्यसनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी अनेक स्तरावर, अनेक आरोग्यदायी, अनेक आध्यात्मिकच्या मार्गातून, अनेक सामाजिक उत्क्रांती करून, सामाजिक बदल घडवून प्रयत्न चालवला जातो. परंतु मनुष्य यामधून सुटू शकत नाही. म्हणून या व्यसनाधीनतेमधून सुटण्यासाठी केवळ एकच शक्ती आपल्याला आवश्यक आहे. ज्याप्रमाणे एखाद्या ट्रकच्या मागं लिहिलेलं असतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, त्याप्रमाणे केवळ आणि केवळ आपण स्वतःच त्यामधून मुक्त होऊ शकतो. व्यसनाधीनतेची कारणं काही असो, परंतु त्यामधून सुटण्यासाठी बेशकपणे सर्व स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे आवश्यक आहे इच्छाशक्ती. इच्छा असेल तर शक्ती आपोआप येते, आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळं मनुष्य आपल्या सवयीचा गुलाम होतो आणि तो या व्यसनामध्ये अडकला जातो. म्हणून या इच्छाशक्तीला स्ट्रॉंग करण्यासाठी, इच्छाशक्तीचं वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक आहे त्याला व्यवस्थित खतपाणी, त्याला संघ, त्याला काही आध्यात्मिक वातावरण, धार्मिक वातावरण, त्याला आपल्या शारीरिक दृष्टीवर त्याची मानसिकता बदलली पाहिजे, शारीरिक सवयी व्यवस्थित लावल्या पाहिजे. त्यामुळं या ठिकाणचं वातावरण बदलू शकेल. आज खेड्यामध्ये घरामध्ये खायला अन्न नाही आहे, अत्यंत बिकट परिस्थिती आहे. परंतु अशाही अवस्थेमध्ये यानं त्यानं प्रकारे व्यसन करून लोक घरी येतात आणि घराची सुखशांती भ्रष्ट करतात. आणि म्हणून आपण आज हे जरी बाब आपल्याला गौण वाटत असेल, परंतु हा अत्यंत सिरियस प्रॉब्लेम आहे, सिरियस घातक ही सवय आहे. आणि म्हणून याकडं सर्व जाती जमाती, सर्व देश, सर्व राजकारणी, सर्व डॉक्टर, सर्व स्तरातील मंडळी यांचं लक्ष या ठिकाणी आज वेधण्याची गरज आहे. कारण आजकालचा प्रबुद्ध मनवला जाणारा माणूस, आज सुशिक्षित समाजसुद्धा या व्यसनामध्ये अडकलेला आहे. आज कितीतरी डॉक्टर्स आहेत, हातात सिगारेट घेऊन दारूची बाटली घेतल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही, असाही वर्ग आपल्याकडे प्रचलित आहे. ही शिकलेल्या माणसाची शोकांतिका आहे. कारण माणूस केवळ प्रचलित शिक्षणानं शिक्षित झाला म्हणजे तो शिकला नाही आहे, तर त्यामध्ये शिक्षणाबरोबर सुसंस्काराचीही गरज असते. आणि ते सुसंस्कार जर दिले गेले नाही आहेत तर त्याच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या शिक्षणाचा काहीही उपयोग होत नाही. आणि मग मोठे इंजिनियर, मोठे डॉक्टर, मोठे राजकारणी, मोठ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी ज्यावेळेस व्यसनाधीन होतात त्यावेळेस अतोनात नुकसान होतं. आणि म्हणून आज या व्यसनातून सुटण्यासाठी आपल्याला गरज आहे इच्छाशक्तीची. आणि ती इच्छा आपण आपल्या मनामध्ये जागृत केली पाहिजे. प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मला या व्यसनाच्या विळख्यामधून, छोटं मोठं कोणतंही व्यसन असो, व्यसन म्हणजे एक गुलामगिरी आहे. ज्याप्रमाणे जनावराच्या नाकामध्ये व्यसन घातली जाते आणि त्या व्यसनाच्या आधारे त्या जनावराला कंट्रोल केलं जातं, त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक व्यसनी माणसाच्या नाकामध्ये व्यसनाचे व्यसन आहे आणि ते व्यसन माणसाला या नरकामध्ये घेऊन जात आहे, त्याचं जीवन नरकप्राय करत आहे. आणि म्हणून मित्रांनो, कळकळीची विनंती आहे की आम्ही या जीवनमूल्य या चॅनलच्या मार्फत आज हा व्यसनमुक्तीचा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि या माध्यमातून आम्ही प्रत्येक व्यसनी व्यक्तीला सल्ला, मार्गदर्शन, औषधोपचार त्याला आम्ही देतो, मोफत देतो. त्या ठिकाणी औषधोपचाराचीही सोय आमच्याकडे उपलब्ध आहे. तर प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करावं,
आणि हा संदेश सगळीकडे पोहोचावा. आम्ही या माध्यमातून प्रत्येक व्यसनी व्यक्ती पर्यंत पोहोचायची आम्ही या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ज्याचे कोणाचे संबंधी रिश्ते नातेवाईक किंवा मित्रसंबंधी या व्यसनाच्या ग्रस्त झालेले आहेत त्यांनी आमच्या जीवनमूल्य व्यसनमुक्ती केंद्र आरोग्य केंद्र याशी संपर्क साधून यामध्ये सल्ला मार्गदर्शन व औषधोपचार घेऊन स्वतःला किंवा आपल्या नातेवाईकांना या व्यसनातून लवकरात लवकर मुक्त करा. कारण या ठिकाणी हा केवळ व्यवसाय नाही आहे, तर समाज सुधारण्याची किंवा समाजामधल्या व्यसनी व्यक्तीची आज त्यामधून मुक्तता करण्याकरता आज आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. यामागं कोणतीही प्रकारची आर्थिक किंवा या ठिकाणी स्वार्थबुद्धी नाही आहे, तर केवळ बुडते हे जन देखविना डोळा या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, त्याचं जीवन सुख शांतिमय व्हावं. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अनेक प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी मनुष्य जो व्यसन करतो आहे ते व्यसन न करता त्याला पर्याय त्याला शोधून दिले पाहिजेत. याकरता प्रयत्न होणे गरजेचं आहे. त्यामुळं सर्वांनी हा संदेश ऐकून सर्वांनी या संदेशाकडं लक्ष देऊन हा सर्वत्र पोहोचवावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि या आमच्या जीवनमूल्य व्यसनमुक्ती चॅनलला सबस्क्राईब करून खाली सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा अशी आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. ओम शांती.